Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. एकीकडे महिला आरक्षणाला विरोध करता दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद साधता राहुल गांधींची भूमिका दुटप्पी. पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीसांची टीका. नागपुरातील कार्यक्रम आणलेल्या लोकांचा नव्हता. महाराष्ट्राची खरी जनरेशन झी कार्यक्रमात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. राहुल गांधींच्या कार्यक्रमात पैसे देऊन गर्दी जमवल्याचा भाजपचा आरोप. राहुल गांधींचा कार्यक्रम पेड इव्हेंट म्हणता, मग फडणवीसांचा नागपुरातील कार्यक्रम आणि लाडकी बहीण योजनेला काय म्हणायचं? संजय राऊतांचा सवाल. संपूर्ण भाजपच पेड इव्हेंट असल्याचीही टीका. पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालकांची विचारधारा मनुस्मृतीची. पुण्यातल्या छात्रों की गूंज कार्यक्रमातून राहुल गांधींचा मनुस्मृतीवरून निशाणा. पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं एमपीएससीच्या पेपरफुटीचा मुद्दा मांडला. 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चलाच फुटला. सीआयडीकडून प्रकरण दाबलं जात असून आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याचा आरोप. राहुल गांधींकडून मदतीचं आश्वासन. आम्हाला सगळं माहीत, काय शिस्त आहे ते आम्ही बघतोय. पवारांची राष्ट्रवादी आणि मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान. किती वेळा मोदींना भेटा, आम्हाला राग येणार नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य. शालेय पोषण आहारामधला न शिजणारा वाटाणा फडणवीसांनी खाऊन दाखवावा. भ्रष्टाचार करणारे नागपूरचेच लोक आहेत, संजय राऊतांची टीका. मुंबईतील मैदानं आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज वांद्र्यामध्ये तिरंगा आंदोलन. वांद्र्यातील रंगशारदा इथल्या नेव्हिल डिसोजा फुटबॉल मैदानावर आंदोलन होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज चाकण एमआयडीसीमध्ये दौरा. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं परिसरातले खड्डे बुजवण्यास सुरुवात. शिंदे रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेणार. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तनासाठी मिशन मोडवर काम करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश. शाळांचं आधुनिकीकरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे आदेश. मुंबई महापालिकेमधील पक्षांतर्गत गटबाजीची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून दखल. महापौर ऋतू तावडे आणि भाजपबाबत सातत्यानं होणाऱ्या वादांची नोंद. नेत्यांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष. भोरच्या कापूरहोळ परिसरात पुणे सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. सुप्रिया सुळेंचा आंदोलनाला पाठिंबा. ढोंगवली गावात होऊ घातलेला हाय व्होल्टेज सबस्टेशनचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी. आमदार रोहित पवारांकडून पुण्यामध्ये आदिवासी आंदोलकांची भेट. आंदोलनासंदर्भात उद्या आदिवासी मंत्र्यांची बैठक. तोडगा न निघाल्यास आंदोलन करणार, रोहित पवारांचा इशारा. परभणीमध्ये गुरुवारी झालेला नर्सिंगचा पेपर फुटला. जीएनएम प्रथम वर्षाचा पेपर व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल केल्याची घटना. पर्यवेक्षिका आणि तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल. मुंबईमध्ये मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाचा आढावा. 29 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा जरांगेंचा इशारा. मुंबईच्या भुलेश्वरमध्ये आगमनावेळी 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू तर 5 जण जखमी. मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला असणारं वेल्डिंग तुटल्यामुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मूर्ती कोसळली, स्थानिकांचा दावा. छत्रपती संभाजीनगरमधील चांदगुडे मृत्यू प्रकरणाला कौटुंबिक वादाचा नवा अँगल. एका नातेवाईक महिलेमुळे संसारामध्ये वाद निर्माण झाल्याचा दावा. मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर मोठा परिणाम. आईच्या जुन्या व्हिडिओमुळे चर्चा. अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची तपासणी करा. अंगणवाडी सेविकांच्या संघटनांची एफडीएकडे मागणी. विद्यार्थ्यांसाठीचा हा आहार गुरेही खात नाहीत. पोषण आहाराच्या गुणवत्तेवरून तक्रार. मुंबईच्या गणेशोत्सवात अदानी समूहाची एंट्री. चिंचपोकळीचा चिंतामणीसोबत अदानी समूहाच्या टायअपची चर्चा. याआधी लालबागच्या राजा मंडळासोबत अंबानींचं टायअप. हिमाचल प्रदेशमध्ये नागनाला ओढ्यामध्ये भीषण दरड कोसळली. सुदैवानं जीवितहानी टळली. नागनाला ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.